बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचलित कौशल्या देवी छगनलाल तापडिया अंध मुली व महिलांचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र छत्रपती संभाजीनगर या इमारतीचा कोनशिला समारंभ बुधवार दिनांक 3/12/2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सन्माननीय जुगलकिशोरजी तापडिया व सन्माननीय पद्मजा तापडिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तसेच ब्रह्मकुमारी शीला दीदीजी, स्नेहल दीदीजी, वंदना दीदीजी यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी तापडिया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अजयजी जैन, व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे सचिव अनिलजी घाटिया, इन्फिव्हेन प्रायव्हेट लिमिटेडचे सीए निशांतजी मंत्री, भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालनाचे संचालक मिताजी काबरा, पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी मनीषजी निरंजन, केवी वर्मा अँड असोसिएटचे रचनाकार कमलजी वर्मा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। तसेच इव्हरलेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचप्रमाणे सिडकोचे सहाय्यक नियोजनकार प्रशांत ककाणी, सिडकोचे सहाय्यक अभियंता गोरखनाथ चव्हाण, सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता मारुती वावरे, भूमिलेख उपअधीक्षक निलेश उंडे, केपीए असोसिएटचे अतुलजी खोत, मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांचे विशेष असे सहकार्य लाभले। त्याचप्रमाणे RB बारड, DP जाधव, DN मर्डे, SN वडकर, LH खापेकर, KJ बिरादार तसेच प्रकल्प व्यवस्थापक MD सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष असे परिश्रम घेतले। APN न्यूज साठी गणराज पवार, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार। आज सर्वप्रथम मी मानकेश्वर बढे, राष्ट्रीय दृष्टी संघाचा महासचिव विभागीय शाखेचा या नात्याने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि दिव्यांग सहायता दिवसाच्या आपल्याला मनपूर्वक सर माईक थोडं खाली पकडा। दिव्यांग सहायता दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज आम्ही राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने जी अंध मुलींसाठी निवासी कार्यशाळा चालवत आहोत, स्वर्गीय RR बाहेती अंध मुलींची निवासी कार्यशाळा, या शाळेमध्ये 30 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। यामध्ये आम्हाला पुन्हा जुगलकिशोरजी तापडिया साहेबांच्या वतीने 6000 स्क्वेअर फूट जागा मिळालेली आहे। अगोदर 5000 होते तर 6000। तर इथे आम्ही जी नवीन वास्तू उभी करणार आहोत त्या वास्तूचं नाव कौशल्या देवी छगनलाल तापडिया साहेब कौशल्या देवी छगनलाल तापडिया या नावाने ते अंध मुलींची व महिलांची निवासी कार्यशाळा व उत्पादन केंद्र, व्यवसाय उत्पादन केंद्र सुरू होणार आहे। यापूर्वी आपण फक्त अंध मुलींना इथे प्रशिक्षण देत होतो, पण यानंतर इथे औरंगाबाद शहरातील जे लोक आहेत ते लोक इथे येऊन आपल्यासाठी रोजगार उपलब्ध करू शकतील, म्हणजे त्यांनाही त्यांच्या हाताला काम देण्याचं काम संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे। दात्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलंच आहे, याही पुढे ते मिळत राहील आणि अंधत्व ही कमजोरी नसून विकास करायची एक संधी आहे। या उद्देशाने आम्ही संस्थेच्या वतीने अंधांचा रोजगार, स्वयंरोजगार, पुनर्वसन या बाबतीत सतत कार्यरत राहत असतो। धन्यवाद।
आज दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सुशलादेवी छगनलाल तापडिया अंध मुली महिला यांचे उत्पादन केंद्र या वास्तूचा पायाभरणी समारंभ अर्थात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या प्रशिक्षण केंद्रात ज्या अंध निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने अर्न अँड लर्न असे स्कीम राबवून त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. या हेतूने राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा आमचा प्रयत्न आहे. या प्रसंगी या फलकावर जे जे नावं आपल्याला दिसतात या सगळ्याच महानुभावांनी या प्रसंगी या संस्थेला सहकार्य केलेलं आहे. मी समाजातील तमाम समाज बांधवांना भगिनींना विनंती करतो की आपण सुद्धा या ही कार्यशाळा समजून घ्या. आपल्या आसपास कोणी अंध महिला असतील तर त्यांना आमच्यापर्यंत पोहोचा. आम्ही कुठल्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडून घेत नाही. मात्र यासाठी समाजाचे लाखो हातांची गरज आहे. असे लाखो हात आमच्यापर्यंत येतील आणि या भगिनींचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन होईल यात शंका नाही. मी आजच्या या दिव्यांग दिनी समाजातील सर्व थरातील लोकांना विनंती करतो की आपण या प्रसंगी या आणि ही कार्यशाळा समजून घ्या. धन्यवाद. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.